आनंद गीते हे सुनील तटकरेंना आव्हान ठरतील का, कसं बघता एकूणच? एका वाक्यात सांगायचं जर आव्हान ठरू शकतच नाहीत. मुळात मागच्या निवडणुकीमध्ये बघितलं आपण, जी उदासीनता आनंद गीते व्यक्ती म्हणून जी आम्हाला त्यावेळेला मतदारांमध्ये दिसली ती इतकी भयानक होती. त्यावेळेला तटकरे चांगल्या मताधिक्याने निवडून आले. आता मुळात मला तर रायगड जिल्ह्यामध्ये कोण विरोधक दिसतच नाही आहेत, अशी परिस्थिती आहे. सुनील तटकरेंचा विजय हा निश्चित आहे, याच्याबद्दल मनात कुठलीही शंका ठेवण्याचा प्रश्न येत नाही. देशात लोकसभा निवडणुकीचा रणसंग्राम सुरू आहे. आपण जर देशाचा विचार केला तर इंडिया आघाडी आणि महायुती यांच्यामध्ये जोरदार टक्कर होत आहे. रायगड मतदारसंघामध्ये सुनील तटकरे आणि अनंत गीते यांच्यामध्ये मुख्य लढत होणार आहे. रायगड जिल्हा शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख प्रकाश देसाई आपल्या मॅक्स महाराष्ट्रावर एक्सक्लुझिव्ह आहेत. सर, मॅक्स महाराष्ट्रामध्ये आपलं सर्वप्रथम स्वागत. एकूणच आपण बघतोय की रायगड लोकसभा मतदारसंघामध्ये जी निवडणूक होते, महायुतीचे सुनील तटकरे विरुद्ध महाविकास आघाडीच्या अनंत गीते यांच्यामध्ये लढत होत आहे. आनंद गीते हे सुनील तटकरेंना आव्हान ठरतील का, कसं बघता एकूणच? अनंत गीते सुनील तटकरेंना आव्हान, एका वाक्यात सांगायचं जर आव्हान ठरू शकतच नाहीत मुळात. कारण मागच्या निवडणुकीमध्ये बघितलं आपण तर मी स्वतः त्यावेळेला जिल्हाप्रमुख होतो आणि लोकसभेच्या तोंडावर मला वाटतं मी राजीनामा दिला होता जिल्हाप्रमुखपदाचा. शिवसेना एकत्र होती, परंतु जी उदासीनता आनंद गीते व्यक्ती म्हणून जी आम्हाला त्यावेळेला मतदारांमध्ये दिसली ती इतकी भयानक होती की उच्च पदाधिकारी देखील खूप साशंक होते की ही निवडणूक अनंत गीते लढतायत शिवसेनेच्या माध्यमातून, तर यावेळेला अनंत गीतेंना किती लोकांचा पाठिंबा मिळेल, लोकांचं सहकार्य मिळेल, हाच मुळात त्यावेळेला प्रश्न होता. आणि घडलंही तसंच. त्यावेळेला तटकरे चांगल्या मताधिक्याने निवडून आले. आणि यावेळची परिस्थिती तर फार वेगळी आहे. यावेळेला न भूतो न भविष्यती संपूर्ण अधिकृत शिवसेना म्हणजे आमची शिवसेना आणि त्याचबरोबर आत्ताच अजितदादांची अधिकृत राष्ट्रवादी बरोबर घेऊन भारतीय जनता पार्टी संपूर्ण महाराष्ट्र ते ढवळून काढलेलं आहे आणि महाराष्ट्रामध्ये अतिशय चांगलं वातावरण झालेलं आहे. आता मुळात मला तर रायगड जिल्ह्यामध्ये कोण विरोधक दिसतच नाही आहेत, अशी परिस्थिती आहे. एकूणच जर आपण बघितलं तर सुनील तटकरे यांच्यासाठी मतदारसंघामध्ये सध्या कसं वातावरण आहे? आपण शिवसेनेचे रायगड जिल्हा संपर्क प्रमुख आहात. मतदारसंघामध्ये आपण गावोगावी किंवा सर्वत्र फेरफटका मतदारसंघात मारताय. कसं वातावरण सध्या दिसतं आहे? कौल कुणाला आहे? निश्चितच कौल सुनील तटकरे यांना आहे. महायुतीच्या माध्यमातून सुनील तटकरे हे आमचे उमेदवार आहेत. शिवसेनेची फार मोठं प्राबल्य ह्या रायगड जिल्ह्यामध्ये आहे आणि केवळ प्राबल्य नाही तर 3 वेळा निवडून आलेले एक कार्यसम्राट आमदार भरतशेठ गोगावले की तसं बघितलं ज्यांच्या जीवावर अनंत गीते रायगडमधून निवडणूक लढवत होते मागच्या वेळेला, तर त्याच्याही अगोदर ते भरतशेठ गोगावले आज या महायुतीमध्ये आहेत, म्हणजे शिवसेनेच्या माध्यमातून आहेत. त्याचबरोबर महेंद्रशेठ दळवीसारखा अतिशय चांगला कार्यसम्राट नेता आणि आमदार, अलिबाग मुरुडचे आमदार, ज्यानं 35 ते 40 हजार मतांनी जवळजवळ शेतकरी कामगार पक्षाचे पंडित शेठ पाटील यांचा मागच्या वेळेला पराभव केला विधानसभेला, लोकसभेला नाही, विधानसभेला पराभव केला. आणि शेतकरी कामगार पक्षाचं असलेलं प्राबल्य ह्या रायगड जिल्ह्यामधलं जे संपूर्ण संपुष्टात आणलं. अशा मोठ्या ताकदी ज्या आहेत त्या मोठ्या ताकदी जवळजवळ सगळ्या आज महायुतीच्या माध्यमातून सुनील तटकरे साहेबांच्या बरोबर आहेत. आपण जर बघितलं तर सुधागड तालुक्यामध्ये शिवसेनेची फार मोठी ताकद आहे. आज क्रमांक 1 नंबरची परळी ग्रामपंचायत असेल, पाली नगरपालिका असेल, त्याच्यानंतर ह्या सगळीकडे आम्ही सगळे एकसंघपणे काम करायला लागला. मला अपेक्षित नव्हतं एवढं चांगलं मनोमिलन भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं झालेलं आहे. सोबत RPI देखील कामाला लागलेली आहे आणि RPIचे कार्यकर्ते देखील घराघरात चौकामध्ये मीटिंग्स घेत आहेत. अतिशय उत्स्फूर्त असं वातावरण संपूर्ण तालुक्यामध्ये आहे. पहिल्या फळीचे सर्व कार्यकर्ते प्रत्येक गावगाव पिंजून काढत आहेत. आणि त्याच विरोधात जर आपण बघितलं तर उभाटा आणि जी राहिलेली काँग्रेस, राहिलेले राष्ट्रवादी यांचा जो उमेदवार अनंत गीते आहेत,
या अनंत गीतेंचा कुठेही गावगाव प्रचार होताना आपल्याला दिसत नाही. म्हणजे ही उत्स्फूर्तता या उन्हातानामध्ये 40, 41, 42, 43चं तापमान असताना देखील कार्यकर्ते संपूर्ण तालुका पिंजून काढतात. हे केवळ सुधागड तालुक्याबद्दल म्हणत नाही आहे मी, संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये हे घडतं आहे. प्रत्येक ठिकाणी मोठमोठ्या सभा होत आहेत. आपण जर पाहिलं की अलिबागची ज्यावेळेला जाहीर सभा पहिली झाली, ज्यावेळेला फॉर्म भरला तटकरे साहेबांनी, त्यावेळेला जवळजवळ 2 तास अलिबागमध्ये प्रवेश मिळत नव्हता, कार्यकर्त्यांना पोचायला मिळत नव्हता. एवढा मोठ्या संख्येनं तटकरेंचे समर्थक म्हणजे कुठल्या पक्षाचे असोत, शिवसेनेचे असोत, राष्ट्रवादीचे असोत किंवा भारतीय जनता पार्टीचे असोत, सगळे एक दिलाने आणि एक मतानं सगळे कामाला लागलेले आपल्याला दिसले. एकूणच महायुतीच्या उमेदवाराची प्रचाराची धुरा जिल्हा संपर्क प्रमुख शिवसेना म्हणून आपल्याकडे आहे. मतदारांसोबत आपण कसा संवाद साधता, एकूणच महायुतीच्या उमेदवारांना सुनील तटकरेंना निवडून आणण्यासाठी प्रचाराची रणनीती काय? प्रचाराची रणनीती जी असते, ज्या पद्धतीनं आत्तापर्यंत होती त्याच पद्धतीची आहे. पहिल्या फळीचे सर्व कार्यकर्ते, तालुकास्तरीय नेते मंडळी ही सर्व गावोगाव पिंजून काढतच आहेत. माझ्या स्वतःच्या फार्म हाऊसवर 2 मोठ्या सभा नुकत्याच सर्वप्रथम आम्ही शिवसेनेची एक सभा घेतली, मिटिंग घेतली. अतिशय चांगला उत्स्फूर्त प्रतिसाद होता. त्यानंतर आम्ही महायुतीची म्हणजे जिल्हा परिषदेची आणि काही जिल्हा परिषद सदस्य, माजी जिल्हा परिषद गीता पालरेचा, रवींद्र देशमुख ही मंडळी होती आणि संपूर्ण महायुतीची अशी आम्ही ती मीटिंग घेतली आणि तिला अतिशय असा उत्स्फूर्त असा प्रतिसाद इथे आम्हाला मिळाला होता. आणि त्यानंतर आमची सर्व मंडळी गावोगाव अतिशय चांगलं एक टाईम टेबल तयार करून सगळीकडे फिरतायत आणि चांगलं काम करतायत असं निदर्शनात येतं आहे. आणि माझ्या मनात यत्किंचितही शंका नाही आहे की लाखाच्या फरकानं किमान आणि सुनील तटकरेंचा विजय हा निश्चित आहे. याच्याबद्दल मनात कुठलेही शंका ठेवण्याचा प्रश्न येत नाही. सुनील तटकरे यांच्या मांडीला मांडी लावून आपण काम केलं होतं. गेले अनेक वर्ष आपण त्यांच्यासोबत काम केलेलं आहे. मधल्या काळामध्ये आपण त्यांच्यापासून फारकत घेत तुम्ही शिवसेनेमध्ये म्हणजे उद्धव ठाकरे शिवसेनेमध्ये तुम्ही होतात. आता त्यांच्यासोबत काम करतानाचा काय अनुभव आहे, कसं वाटतं आहे तुम्हाला? मागील 12 वर्ष जवळजवळ मी तालुका प्रमुख म्हणून, तालुका अध्यक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये काम केलं. एकसंघ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ज्यावेळेला शरद पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली होती त्यावेळेला, आणि त्यावेळेला तालुक्याचा अध्यक्ष म्हणून काम केलं. त्याच्यानंतर समन्वय समितीचा म्हणून 5 वर्ष काम केलं. आणि ते काम करत असताना एक उत्स्फूर्त नेता म्हणून तटकरे साहेबांच्याबद्दल अनुभव आला. अतिशय चांगलं काम चाललेलं होतं. परंतु थोडंसं स्थानिक लेवलला काही डिस्प्यूट्स निर्माण झाले आणि मग पक्षातून बाहेर पडावं लागलं. हे स्थानिक याच्यामध्ये तटकरे साहेबांचा कुठल्याही प्रकारचा कुठलाही हे नाही आहे, त्यांचा कुठलाही सहभाग या विषयामध्ये नव्हते. स्थानिक लेवलची काही धुसफूस होती आणि त्याच्या माध्यमातून आम्ही काही मंडळी बाहेर पडलो, काही म्हणजे बरीच मंडळी बाहेर पडलो. आणि मग वेगळे निवडणुका लढलो, जिल्हा परिषद लढलो, पंचायत समिती लढलो आणि एकाकी लढलो. शिवसेनेच्या माध्यमातून आम्ही त्यावेळेला जिल्हा परिषदेची सीट्स काढली, त्यावेळेला आम्ही पंचायत समितीही घेतली. हे सगळं आम्ही त्यावेळेला करून दाखवलं, केलं आम्ही त्यावेळेला. म्हणजे आमची एक वेगळी ताकद होती. परंतु याच्यामध्ये कुठेही तटकरे साहेबांच्याबद्दल अनादर होता असं कुठली गोष्ट नव्हती. कारण त्यांच्याबद्दल आमच्या कुठल्या प्रकारचं ते स्थानिक लेवलच्या गोष्टी राजकारणाचा भाग होता तो. परंतु तो आता सगळा संपलेला आहे. कारण वरूनच आदेश आलेले आहेत. आमचे सर्वा महाराष्ट्राचे सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलेलं आहे की अतिशय एकसंघपणे ही निवडणूक आपल्याला लढायची आहे आणि एकसंघपणे आपल्याला आपली शिवसेना जी आहे, जी अधिकृत शिवसेना आहे, तिचं खरं अस्तित्व आणखीन प्रगल्भ आणि विस्तारित करायचं आहे महाराष्ट्रामध्ये आणि सत्तेमध्ये फार मोठा सहभाग आपल्याला प्राप्त करायचा आहे. यासाठी आपण सगळ्यांनी एकसंघपणे काम करायला पाहिजे. त्यासाठी आम्ही सर्वजण एकसंघपणे काम करत आहे. तटकरे साहेबांच्या बरोबर काम करत असताना एक जाणवलं की एक उत्स्फूर्त नेता म्हणजे विजन असलेला नेता, ज्याच्याकडे विजन आहे आणि नुसतं विजन नाही तर प्री प्लॅनिंग आहे. प्रत्येक गोष्टीसाठी विजन असल्यानंतर ते विजन अंमलात आणण्याचं इम्प्लिमेंटेशन करण्यासाठी एक प्लॅनिंग लागतं. ते प्लॅनिंग देखील तटकरे साहेबांकडे दडलेलं आहे. मग ते सांस्कृतिक क्षेत्रात असो, सामाजिक क्षेत्रात असो, शैक्षणिक क्षेत्रात असो, त्याच्यानंतर राजकीय क्षेत्रात असो, कुठल्याही क्षेत्रामध्ये आपण जर पाहिलं, सरकारी यंत्रणा राबवण्याच्या माध्यमातून असोत किंवा शासकीय योजना राबवण्याच्या माध्यमातून असोत, या सगळ्या बाबतीमध्ये तटकरे साहेबांचा हात धरण्यासारखा एकही नेता मला आज तरी रायगड जिल्ह्यात दिसत नाही. आपण नीट अभ्यास जर केला तर आपल्याला लक्षात येईल
की आम्ही सर्व मंडळी, मी असेल, महेंद्र दळवी असतील किंवा गीता पालरेचा असेल, रवींद्र देशमुख असेल, इतर आणखीन तालुक्यातली मंडळी असतील, ही सर्व मंडळी आम्ही जर बघितलं तर एकसंघपणे आम्ही सुनील तटकरेंच्या नेतृत्वाखाली काम करत होतो. आणि आज परत जसं कालचक्र असतं, उन्हाळा, पावसाळा, हिवाळा, त्या पद्धतीने आज पुन्हा एकदा आम्ही मंडळी, सर्व रायगडचे सर्व नेते मंडळी, ज्यांनी म्हणजे रविशेठ पाटील असोत किंवा धैर्यशेठ पाटील जे आता अध्यक्ष आहेत, त्यांनी देखील आज भाजपचे अध्यक्ष आहेत, माजी आमदार आहेत ते, आणि अतिशय चांगलं नेतृत्व आहे ते देखील. आणि या सर्व मंडळी आम्ही सगळ्यांनी एकेकाळी तटकरेंच्याबरोबर काम केलेलं आहे. परंतु जसं कालचक्र फिरतं त्या पद्धतीने आता पुन्हा एकदा रायगड जिल्ह्यामध्ये ह्या सर्वांचं नेतृत्व करण्याचा पुन्हा एकदा सन्मान हा सुनील तटकरेंना मिळणार आहे. पुन्हा एकदा रायगड जिल्ह्याचं नेतृत्व म्हणून सुनील तटकरे पुढे येणार आहेत खासदारकीच्या माध्यमातून. मला तर आणखीन पुढे जाऊन असं वाटतं आहे की उद्याच्या नरेंद्रजी मोदींच्या सरकारमध्ये सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल, आमचेही 2 कोणतरी मंत्री असतील, असं मी मध्ये मीडियाशी बोललो होतो. आमचेही एखाद 2 मंत्री आमचे देखील त्याच्यामध्ये असतील, 1 का 2 असतील नक्की अगदी. आणि जर कॅबिनेट मंत्री म्हणून जर सुनील तटकरे बसले तर रायगड जिल्ह्याला त्याचा फार मोठा उपयोग होणार आहे आणि फार मोठा कायापालट संपूर्ण जिल्ह्याचा होणार आहे. याच्याबद्दल माझ्या मनात तीळमात्र शंका नाही, कारण अतिशय विजन असलेलं नेतृत्व आहे आणि हेच नेतृत्व पुढे गेलं पाहिजे, यासाठीच आपण धडपडलं पाहिजे. थोडक्यात एवढंच सांगेन मी की 5 वर्षासाठी मला उद्धव ठाकरेंनी जिल्हाप्रमुख केलं होतं, परंतु मी अनंत गीतेंच्या काळामध्ये 4 ते 4.5 वर्षामध्येच जिल्हाप्रमुख पदाचा राजीनामा दिला. आता एवढं मोठं पद मिळण्यासाठी लोक आटापिटा करतात, तळमळतात की मला एवढं मोठं पद मिळत असेल तर ते मी काय सोडू नये, पण मी ते राजीनामा दिला. आता याच्यामध्ये एक अभ्यास करण्यासारखा विषय आहे की मी राजीनामा का दिला असावा. तर मी त्यावेळेला राजीनामा दिला आणि त्याच्यानंतर देखील बऱ्याचशा सभांमध्ये माझा आणि सुनील तटकरेंचा एका व्यासपीठावर येण्याचा योग आला. मुरुडला असेल, अलिबागला असेल, बऱ्याच ठिकाणी आम्ही एका ठिकाणी आलो. अतिशय चांगलं वक्तृत्व त्यांचं आहे. दुसऱ्याच्या वक्तृत्वाला देखील दाद देण्याची त्यांची मानसिकता असते, किंबहुना त्यांच्यामध्ये ती एक कला आहे. आणि हसत खेळत सगळ्या गोष्टी व्यासपीठावरच्या कशा हँडल करायच्या हे तटकरेंकडून शिकण्यासारखं आहे. महाराष्ट्र आणि देशामध्ये मधल्या काळामध्ये जी राजकीय स्थित्यंतर झाली आपण पाहिली, ज्या पद्धतीनं एकनाथ शिंदे यांनी बंड केला, शिवसेनेमध्ये 2 गट पडले. आत्ता जर बघितलं तर शरद पवार आणि अजित पवार असे 2 गट या ठिकाणी पडले. राष्ट्रवादी कुणाची तो वेगळा प्रश्न आहे, परंतु त्यानंतर जे फुले शाहू आंबेडकरी विचारधारेचा मानणारा जो गट आहे, अल्पसंख्याक वोटिंग आहे किंवा SC ST NT VGNT असेल किंवा आगरी कोळी तेळी माळी भंडारी, हा सगळा समूह आहे. हा समूह सुनील तटकरेंपासून दुरावला आहे का? कसं बघता याकडे? अजित पवार गटामध्ये गेल्यामुळं किंवा भाजपच्या संलग्न गेल्यामुळं ही जी सगळी त्यांना मानणारा जो गट होता किंवा हे जे सगळे जाती समूह आहेत त्यांचा दुरावा दिसतोय का? या मतदारसंघामध्ये त्यांना या सगळ्या गोष्टीचा एकूण सारासार फटका बसेल का? काय वाटतंय? अजिबात नाही. अगदी 1% देखील या बाबतीत मी सहमत नाही. कारण कसं आहे की लोकांना अभिप्रेत असलेली प्रगती, देशाची प्रगती, लोकांना, जनतेला अभिप्रेत असलेला महाराष्ट्र, जनतेला अभिप्रेत असलेला देश हा मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली घडतो आहे. किंबहुना ज्या गोष्टी अशक्यप्राय होत्या गेल्या 60-70 वर्षामध्ये 370 कलम हलवता आला नाही किंवा त्याला हात घालता आला नाही. 370 कलम हलवणं किंवा ते दूर करणं हे फार सोपं नव्हतं, परंतु ते देखील अगदी सहजासहजी करून दाखवलं. त्याच्यानंतर पुलवामाचा अटॅक असेल, त्याला दिलेलं उत्तर असेल, त्याच्यानंतर अशा बऱ्याचशा गोष्टी ज्या घडलेल्या आहेत. आज संपूर्ण काश्मीर शांत झालेलं आहे. हे काश्मीर शांत करण्यामागचं ताकद जी आहे, जी यंत्रणा आहे, ती राबवण्याची ताकद, किंबहुना त्याच्यामागे ती यंत्रणा कशा पद्धतीने राबवल्यानंतर तिथलं सगळं अराजक थांबेल आणि डिसिप्लिनरी राजकारण किंवा डिसिप्लिनरी लोकांची राहणीमान तिथलं त्यांना प्राप्त होईल, हे अतिशय चपकलपणे मोदी साहेबांनी ताब्यात घेतलं. आणि त्याच्यानंतर सर्व जाती धर्मामध्ये बघितलं आपण, सर्व जाती धर्मांमध्ये तर मोदी साहेबांबद्दलच नव्हे
तर आपण तटकरेंचा सध्या विषय घेतो. तर तटकरे साहेबांबद्दल जर आपण म्हटलं तर तटकरे साहेबांचा सगळ्या समाजामध्ये अतिशय चांगले जवळचे संबंध आहेत. तटकरे साहेब जेव्हा आगरी समाजामध्ये जातात तेव्हा आगरी भाषेमध्ये बोलतात. जेव्हा कोकणी मुसलमानामध्ये जातात कोकणी मुसलमानी भाषा आम्ही देखील कधी कधी हसतो. म्हणजे आम्हाला ते कौतुकाचं वाटतं, नवलाईचं वाटतं आणि सगळ्यांशी संपर्क साधतात. आणि हे जे काही रुमर्स उठत आहेत किंवा काही अफवा उठवल्या जात आहेत की याच्यावर परिणाम होईल त्याच्यावर परिणाम होईल, असं काहीही होणार नाही आहे. यावेळेला एक वेगळं चित्र संपूर्ण रायगड जिल्ह्यात दिसणार आहे की होणाऱ्या मतदानामध्ये जवळजवळ 75% मतदान हे तटकऱ्यांना होईल आणि तटकरे फार मोठ्या मतानं निवडून येतील. म्हणजे अशक्यप्राय. काल मी कुठेतरी एक बाईट पाहिली आणि लाईव्ह एक शूट पाहिला, बाईट पाहिला. त्याच्यामध्ये पाहिलं मी की मला वाटतं म्हसळ्याकडे ते मुस्लिम समाजाची एक सभा होती आणि त्या मुस्लिम समाजाची सभा ज्यावेळेला तटकरेंची झाली त्यावेळेला तिला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला होता. आणि काल 15 ते 17 माणसं फक्त बसलेली होती आनंद गीतेंच्या सभेला आणि माणसं नाहीत म्हणून आनंद गीतेंचा चेहरा पडला होता. मी त्यांच्याबद्दल वाईट बोलणार नाही कारण ते ज्येष्ठ नेते आहेत आणि महाराष्ट्राची संस्कृती आहे की कुठल्या ज्येष्ठ नेत्याबद्दल काही स्टेटमेंट करणं चुकीचं. परंतु जी वस्तुस्थिती आहे थोडं वाईटही वाटलं की आनंद गीतेंना इतका वाईट प्रतिसाद लोकांचा मिळतो आहे. किंबहुना त्यांना ऐकून तरी लोकांनी घ्यायला पाहिजे होती, ही अपेक्षा होती. मुस्लिम बांधवांनी ऐकून तरी घ्यायला पाहिजे होतं, पण तेही दिसलं नाही. आगरी समाजाचं म्हटलं तर आगरी समाजाचा कार्यकर्ता पेटून काम करतो आहे. तेळी माळी गवळी कुठल्याही समाजाची लोकं असोत मनापासून काम करत आहेत. मनापासून उत्स्फूर्ततेने त्यांना सगळ्यांना असं वाटतं की तटकरेच चांगलं करतील. मला असं वाटतं की मागच्या वेळेला ज्या 6 वेळेला आनंद गीते जे निवडून आले खासदारकीला, त्याला कारण असं असावं कदाचित की ह्या 6 वेळच्या कालखंडामध्ये खासदारकीच्या निवडणुकीकडे कोणी इतरांनी अतिशय सिरियसनेस दाखवून बघितलंच नाही. आणि त्याच्यामुळे आनंद गीतेंना त्यांचं यश ते सहजासहजी प्राप्त झालं. त्यांना जो समोरचा प्रतिस्पर्धी पाहिजे होता तो खऱ्या अर्थानं चांगल्या पद्धतीचा दिला असता तर लोकांनी असं सहजासहजी दिलं नसतं. एक चांगला माणूस, गोडा माणूस, एक शांत माणूस म्हणून आत्तापर्यंत आनंद गीतेंना मतदान झालं. कर्तबगार म्हणून अजिबात मतदान झालं नाही किंवा कुठल्या योजना आणल्यात, कुठलं विजन आहे, कुठलं प्लॅनिंग आहे म्हणून त्यांना मतदान झालं असं बिलकुल कुठे कधी दिसलं नाही. फक्त एक व्यक्ती म्हणून त्यांना मतदान झालं. ह्याच्या उलट तटकरे विरोधी म्हणून खासदार होते, आता विरोधी पक्षाचे खासदार म्हणून त्यांनी काम केली, 5 वर्ष केली. ते करताना देखील त्यांच्या प्रत्येक कामामध्ये त्यांच्या प्रत्येक जे त्यांनी इम्प्लिमेंटेशन केलं, कामाचं केलं, त्याच्यामध्ये प्रत्येक ठिकाणी त्यांच्यामध्ये विजन दिसलं होतं. किंवा विरोधक खासदार असून देखील त्यांनी एवढ्या पद्धतीने चांगलं काम केलेलं आहे की त्याची दखल निश्चितच केंद्रात घेतली जाईल याची मला खात्री वाटते. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्या वेळेस असं म्हटलं की सिंचन घोटाळ्याबाबत त्यांनी वक्तव्य केलं आणि नॅशनल करप्ट पार्टी म्हणून NCPचा उल्लेख केला, त्यानंतर काही जलद अशा घडामोडी घडल्या का? हे स्थलांतर जे आहे किंवा हे जे बंड अजित पवार गटाचं शरद पवारांपासून वेगळं होण्याचं, याचं काही तुम्ही कसं बघता याकडे की यामध्ये काही तथ्य आहे का? मोदींचं भाष्य आणि त्यानंतरच्या ह्या घडामोडी याच्याकडे कसं बघता? नाही बघा, आता आरोप प्रत्यारोप हे राजकारणात चालूच असतात की आज कोणीतरी केलेलं स्टेटमेंट उद्या सकाळी बदललेलं असतं, या गोष्टी घडतच असतात. त्यामुळे हा एक राजकारणाचा भाग झाला. लोकांपर्यंत लोकांचं मानसिकता बदलण्यासाठी वेगवेगळ्या रुमर्स, वेगवेगळ्या गोष्टी कराव्या लागतात. त्या पद्धतीचा हा भाग असू शकतो. मुळात सिंचन घोटाळा वगैरे या ज्या गोष्टी असत्या तर त्या मागच्या वेळेला बाहेर पडल्या होत्या. त्याच्यामध्ये काही FIR देखील दाखल झाले होते. काही गोष्टी त्यांच्या वेगवेगळ्या डिपार्टमेंटच्या माध्यमातून त्याच्यावर चौकशी झाली होती, पण त्याच्यामधून काही निष्पन्न झालं नाही. आणि त्याच्यामधून क्लीन चिट तटकरेंना त्यावेळेला मिळालेली आहे. किंबहुना अजितदादा पवारांना देखील त्यावेळेला क्लीन चिट मिळाली होती आणि त्याच्यातून काही निष्पन्न झालं नाही. त्यामुळे कारण नसताना आता विरोधक ह्या नवीन गोष्टी काढतायत. आता त्यावेळेला ज्यावेळेला सरकारमध्ये ज्यावेळेला उद्धव ठाकरे होते, मुख्यमंत्री होते, त्यावेळेला त्यांना ह्या सिंचन घोटाळे दिसले नाहीत का? तुम्ही आता मोदींचं नाव घेताय, मोदी पंतप्रधान आहेत, मोदी असे बोलले म्हणताय, मग तुम्ही का बोलणार नाहीत? मग त्यावेळेला तुम्हाला खरंच ते सिंचन घोटाळा होता, त्यांना क्लीन चिट देखील मिळाली होती, FIR दाखल होऊन त्याची पण चौकशी झाली होती, त्याच्यातून सगळ्यातून सुनील तटकरे बाहेर पडले होते. असं पडल्यानंतर देखील तुम्ही मग त्यावेळेला मग का पुन्हा आवाज उठवला नाही? जर तुम्हाला खरंच वाटत होतं आणि त्याचा आता तुम्ही रुमर्स का उठवता? आत्ता कारण नसताना त्याचं भांडवल करण्याचा प्रयत्न का करताय?
महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीनं शिंदे गट असा जो फुटीर गट तयार झाला त्यावेळेस आपण जर बघितलं तर ज्या पद्धतीनं तो 2 गट त्या ठिकाणी पडले, तर आता त्याचा शिंदे गटाचा आपण जर नीट विचार केला, अभ्यास केला तर आदिती तटकरे यांना पालकमंत्री होऊ नये, करू नये अशा पद्धतीची त्यावेळेस शिंदे गटानं एक ठिणगी टाकली आणि त्याचं पूर्ण शिवसेनेमध्ये 2 गट पडण्यामागचं हे देखील कारण म्हटलं जातं की तटकरे यांच्यामुळं की आम्हाला न्याय मिळत नाही, पालकमंत्री असताना आम्हाला योग्य न्याय मिळत नाही आणि ते बंडाचं खूप मोठी ठिणगी पडली आणि त्याचं महाराष्ट्रामध्ये त्याचा उठाव झाला. तर आता ती जी नाराजी आहे ती कुठंतरी मनामध्ये आमदारांच्या आहे का, त्याचा काही फरक या ठिकाणी पडेल का, कसं वाटतं आहे? आता मनोमिलन झालं आहे, कार्यकर्त्यांचं मनोमिलन झालं आहे का, आमदारांचं मनोमिलन झालं आहे का, तटकरेंना आतून मदत होईल की विरोध होईल, कसं बघता याकडे? नाही, आता तुम्ही विचारलेले प्रश्न सार्थ आहेत. मुळात उद्धव ठाकरेंची निष्क्रियता 2.5 वर्षाची हे एकमेव कारण शिवसेनेत झालेल्या बंडाचं आहे. किंबहुना शिवसेना संपूर्ण अधिकृतरित्या ताब्यात घेऊन त्याचं नेतृत्व एकनाथजी शिंदेंकडे येण्याला कारणीभूत उद्धव ठाकरेंची निष्क्रियता आहे. मुळात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी सांगितलं होतं की ज्या वेळेला मला काँग्रेसबरोबर जावं लागेल त्यावेळेला मी शिवसेनेचं दुकान माझं बंद करीन म्हणून. आणि काँग्रेसबरोबर जाण्याची मानसिकताही बाळासाहेबांची कधीच नव्हती, शिवसेना प्रमुखांची कधीच नव्हती, त्यांना मान्यच नव्हतं. आणि हे सगळे विचार घेऊनच हे 40-45 आमदार जे होते त्यांच्या आतमध्ये कुठेतरी खतखत चालू होती गेली 2.5 वर्ष. आणि ती खतखतीचा मोठा उद्रेक झाला आणि त्या उद्रेकाच्या माध्यमातून हे बंड जे आज महाराष्ट्रात झालं ते बंड झालं. आणि त्याच्या माध्यमातून आज खऱ्या अर्थानं नुसतं बंड झालं नाही, कुठल्या प्रकारचं भारतीय जनता पार्टीने जे मैत्रीचे शब्द दिले होते ते टिकवले, पाळले आणि ते अधिकार संपूर्णतः एकनाथ शिंदे साहेबांना दिले. आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एवढ्या मोठमोठ्या योजना, एवढ्या मोठमोठ्या गोष्टी घडत आहेत, लोकाभिमुख कामं होत आहेत. ही सगळी कामं जी करत असताना संपूर्ण भारतीय जनता पार्टीचं केंद्रातलं सरकार हे महाराष्ट्राच्या पाठीशी किंबहुना एकनाथजी शिंदे साहेबांच्या पाठीशी उभे आहेत. प्रश्न राहिला पालकमंत्रीपदाचा. या छोट्या मोठ्या ज्या गोष्टी असतात ह्या घरात देखील घडतात. लहान भाऊ मोठ्या भावाला हे मला पाहिजे, मला हे त्याला ते पाहिजे, ह्या गोष्टीवरून घरात देखील होतात. त्या पद्धतीच्या ज्या गोष्टी होत्या त्या संपलेल्या गोष्टी आहेत. आज भरतशेठ गोगावले लोकसभेच्या निवडणुकीनंतर मंत्री होतील हे माझं स्वप्न आहे असं स्वतः सुनील तटकरे आपले इथले उमेदवार आपले जे आहेत आता लोकसभेचे सुनील तटकरे महायुतीचे उमेदवार ते स्वतः भाषणामध्ये सांगतात की हे माझं स्वप्न आहे की निवडणूक झाल्यानंतर त्वरित भरतशेठ गोगावले मंत्री व्हावेत. आणि आता एवढं मोठं मन जर आमच्यामध्ये जर एकमत नसतं झालं, आमच्यामध्ये मनोमिलन झालं नसतं तर ते तटकरेंनी बोलून दाखवलं नसतं. त्यामुळे कुठल्या प्रकारचं फसवणूक कोणाची होणार नाही, कुठल्या प्रकारचं कोणाचा दगाबाजी होणार नाही, दगाफटका होणार नाही. सुनील तटकरे हे महायुतीचेच उमेदवार नव्हेत, ते शिवसेनेचे देखील उमेदवार आहेत, ते RPIचे देखील उमेदवार आहेत, ते सर्व मित्रपक्षांचे देखील उमेदवार आहेत, ते भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आहेत. आज भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते, नेते मंडळी, आमदार उन्हातानाची पर्वा न करता रविशेठ पाटलांसारखा वयोवृद्ध माणूस, एवढ्या मोठा माणूस उन्हाचा तानाचा विचार न करता गल्लोगल्ली फिरतायत, घरोदारी फिरतायत एवढे मोठे नेते देखील. याच्यातून आपल्याला या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळत आहेत. मी मुलाखतीच्या शेवट जातो. धैर्यशील पाटील जे शेतकरी कामगार पक्षाचे एक आक्रमक आणि अभ्यासू नेते म्हणून होते, ते आता भाजपमध्ये आले. त्यांना तसा देवेंद्र फडणवीसांनी किंबहुना शब्द दिला असं म्हटलं जातं आहे की तुम्हाला लोकसभेची निवडणूक लढवण्याची संधी दिली जाईल. ती संधी त्यांना मिळालेली नाही. अनेक प्रचारसभा देखील झाल्या आणि त्यांनी त्यावेळेस सुनील तटकरे यांच्यावर देखील भाजपच्या नेत्यांनी खूप मोठा टीकास्त्र सोडले, हल्लाबोल केला होता. ती जी कार्यकर्त्यांमध्ये जी अपेक्षा होती की धैर्यशील पाटील भाजपचे रायगड लोकसभा लढवतील आणि आम्ही त्यांना निवडून आणू, ती नाराजी कार्यकर्त्यांमधली दूर झाली का? मला एक सांगा, महाविकास आघाडीच्या आजही म्हणजे आत्तापर्यंत देखील कालपर्यंत देखील जागा वाटपामध्ये एकमेकावर टीका टिप्पणी किंवा कुरघोडी करणे किंवा चिखलफेक करणे हे चालू होतं. तर तसला प्रकार नको जाता तिकीट मला मिळालं आणि हा हक्क आहे, हा लोकशाहीमध्ये प्रत्येकाचा हक्क आहे. किंबहुना मी श्रेष्ठ आहे हे धैर्यशील पाटलांना दाखवणं किंवा मला तिकीट मिळालं पाहिजे, मी एका मोठ्या पक्षाचा नेता आहे, अध्यक्ष आहे, तर मला तिकीट मिळालं पाहिजे अशी भावना व्यक्त करणं किंवा मागणी करणं हे चुकीचं नाही, लोकशाही आहे ही. परंतु सारासार वृत्ती बघून, सारासार मानसिकता बघून किंवा लोकांचा अभिप्राय घेऊन, जनतेचा अभिप्राय घेऊन, नेते मंडळीचा अभिप्राय घेऊन
कशा पद्धतीची मांडणी केली पाहिजे. कारण आता मोदींनी किंवा सर्व वरिष्ठ नेत्यांनी सांगितलं की अबकी बार 400 पार, म्हणजे 400च्या वरती सीट्स आज आपल्याला हासिल करायचे आहेत, अशा प्रकारचा संदेश वरून आला आहे. त्यामुळे वरूनच आदेश आहेत. मग तो आदेश अजितदादांकडून असो, तो आदेश आमच्या एकनाथ शिंदे साहेबांकडून असो, तो आदेश मोदी साहेबांकडून, अमित शाह साहेबांकडून असो, आदेश हा आहे की इथे एकसंघपणे सगळ्यांनी टिकून काम करायचं आहे, एकसंघपणे राहायचं आहे आणि एकसंघपणे आपण सत्ता हासिल करायची आणि सत्ता हासिल केवळ करायची नाही, खऱ्या अर्थानं हा महाराष्ट्र घडवायचा आणि खऱ्या अर्थानं हा देश घडवायचा. संविधान आणि लोकशाही धोक्यात आहे म्हटलं जातं. इंडिया आघाडी असेल, महाविकास आघाडी असेल, याच्याकडून जे भाजपची ज्या पद्धतीनं वक्तव्य उघड होतात, पूर्वी गुप्त वक्तव्य होते किंवा रणनीती आखली जायची, आता संविधान बदलणार आहोत, 400 पार व्हायचं आहे, हे सगळं काय आहे, याच्यामध्ये काय तथ्य वाटते, कसं बघता याकडे? आपणही देखील बहुजनांचे नेते. मला नवल वाटतं या गोष्टीवर. या गोष्टीत कुठल्याच प्रकारचं अजिबात तथ्य नाही आहे. मुळात स्वतः या देशाचे पंतप्रधान ओरडून सांगतायत की जोपर्यंत सूर्यचंद्र अस्तित्वात आहेत तोपर्यंत भारतीय राज्यघटनेला कोणीही कुठल्या प्रकारचा हात लावू शकत नाही. किंबहुना एक समर्थ संविधान आपलं आहे जे खऱ्या अर्थानं हा देश घडवतं आहे, खऱ्या अर्थानं या देशातलं गावगाव घडवतं आहे, सर्वसामान्यांचे अधिकार त्यांना देतं आहे, सर्वसामान्यांना घडवतं आहे, सर्वसामान्यांचं एक प्रबळ अशी ताकद संपूर्ण देशामध्ये तयार करतं आहे. असं असताना हे संविधान बदलण्याचा विषयच येत नाही आहे. आणि प्रत्येक नेता, मग तो भारतीय जनता पार्टीचा असो, राष्ट्रवादीचा असो, शिवसेनेचा असो, तो ताकदीनं प्रत्येक घटनेमध्ये जोपर्यंत या पृथ्वीवर सूर्यचंद्र दिसतो आहे तोपर्यंत बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान बदलण्याचा कुठलाही विचार कोणाच्या मनात कधी येऊ शकत नाही आणि हे घडणंच शक्य नाही. आपण राजकीय क्षेत्राबरोबरच सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, कला, क्रीडा या क्षेत्रामध्ये देखील अग्रेसर राहून काम करता. अनेक माणसं रायगड जिल्ह्यामध्ये जोडलेली आहेत, महाराष्ट्रात जोडली आहेत. लोकसभा निवडणुकीत या सगळ्या माणसांच्या संपत्तीचा सुनील तटकरे यांना किती फायदा? जो संपर्क, जनसंपर्क असतो ही एक प्रकारचं मोठा काय म्हणतात त्याला, संपत्ती आहे. आणि ही वेगवेगळ्या ज्या वेळेला तुम्ही कार्यक्रम राबवता किंवा कार्यक्रम राबवून त्या लोकांच्या जवळ जाता, ज्या वेळेला लोकांच्या जवळ जातात त्या लोक तुमच्या जवळ आलेली असतात. त्यामुळे तुमचं एक समाजामध्ये एक प्रतिमा निर्माण झालेली असते. आणि मग समाज त्यावेळेला असं बघत असतो, गरज नाही आहे मला मी प्रत्येक घराच्या चुलीजवळ जायला पाहिजे, पण प्रकाश देसाई आज कुठे आहे किंवा प्रकाश देसाई आज कोणाच्या पाठीशी असणार आहे याचा विचार करणारा फार मोठा वर्ग संपूर्ण केवळ इथेच नाही, मुरुड घ्या तुम्ही, अलिबाग घ्या, पेण घ्या, इथं मी बघितलेलं आहे. त्या मुरुडची नगरपालिका मागच्या वेळेला मी स्वतः माझ्या नेतृत्वाखाली लढवली गेली होती. माझ्याबरोबर मला सहकारी म्हणून माझ्या आमदार महेंद्रशेठ दळवी, मोठ्या दिलाचा माणूस, ताकदीचा माणूस, यांनी मला अतिशय चांगल्या ताकदीने मला त्यावेळेला पाठिंबा दिला होता. स्वातंत्र्य काळापासून आत्तापर्यंत शिवसेना एका हाती सत्ता कधी मिळाली नव्हती, पण मुरुडची सत्ता आम्ही त्यावेळेला घेतली आणि ती मी घेऊ शकलो आणि ती घेऊन दाखवली आपण त्यावेळेला. अशी मानणारी माणसं आहेत, त्याचा नक्की फायदा आता या निवडणुकीमध्ये होणार आहे आणि तो आम्ही करून घेणार आहोत. एकूणच आपण बघतोय की महायुतीच्या काळामध्ये आपण विकास कामांवर देखील बोललं पाहिजे. मुलाखतीमध्ये मॅक्स महाराष्ट्र नेहमीच विकास कामांना, जनतेच्या मूलभूत पायाभूत नागरी सुविधांवर बोलतं, जनतेच्या प्रश्नावर बोलत असतो. विकास कामं आणि जी आता तटकरे साहेब असतील त्यांच्याकडून अपेक्षित विकास कामं काय, कोकणाच्या विकासासाठीची संकल्पित विकास कामं काय असावीत, आत्तापर्यंत महायुतीने केलेली विकास कामं काय, याच्यावर थोडक्यात सांगा. तटकरे साहेबांच्या माध्यमातून मी सांगितल्याप्रमाणे केंद्र शासनाचा जो आता एक्सप्रेस हायवे हा तयार होणार विकास कामांचा ज्याच्यावरून विकास कामांची वाहतूक इतकी जोराने चालू होईल, ताकदीने चालू होईल की या माणसाकडे विजन आहे, या माणसाकडे प्री प्लॅनिंग आहे. आणि जे प्लॅनिंग आणि जे विजन मोदी साहेबांना अभिप्रेत आहे ते विजन आणि ती शार्पनेस जो असतो तो शार्पनेस किंवा काय म्हणता येईल अशा सर्वच्या सर्व ज्या गोष्टी आहेत, एक अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणता येईल असं संपूर्ण सुनील तटकरेंकडे आहे. ते खऱ्या अर्थानं कॅश करण्याची वेळ आत्ता आलेली आहे ह्या निवडणुकीनंतर. कारण आता आम्ही सत्तेत असणार आहोत, सुनील तटकरे स्वतः सत्तेत असणार आहेत. मी जर देवाला प्रार्थना करतो आहे की आम्हाला रायगडला मंत्री हवा आहे आणि ते जर घडलं तर रायगडचा कायापालट नक्की होईल आणि विकास कामाची गंगा इकडे येईल, याच्याबद्दल मनात कुठल्या प्रकारची शंका असण्याची गरज नाही. त्याच्यानंतर इथलंही राजकारण बदलेल, संपूर्ण विधानसभेचं राजकारण बदलेल, त्याच्यानंतर जिल्हा परिषद पंचायत समितीचं राजकारण बदलेल, ग्रामपंचायतीचं राजकारण बदलेल, अशा सगळ्या नगरपालिकांचं राजकारण बदलेल आणि लोकांना अभिप्रेत असलेलं महायुतीचं लोकाभिमुख सरकार प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ठिकाणी आपल्याला दिसेल.
एक शेवटचा प्रश्न असा आहे की देशामध्ये नरेंद्र मोदींचं सरकार आलं, लोकसभेमध्ये सुनील तटकरे जर निवडून आले तर भविष्यामध्ये अशी चर्चा मतदारसंघामध्ये आहे की पेन सुधागड रोहा मतदारसंघामध्ये आपल्याला विधानसभा निवडणुकीत लढवण्याची संधी मिळाली पाहिजे. ही गेल्या 1 वर्षभरापासून ही चर्चा आहे. या चर्चेकडे तुम्ही कसं बघता? संधी मिळाली तर काय? वसंतराव ओसवाल आणि तटकरेंच्या नेतृत्वाखाली काम करत असताना जमिनीवर पाय ठेवून आत्तापर्यंत काम केलं, मनापासून काम केलं, लागेल ते योगदान देऊन काम केलं, करत राहिलो. गेले 30 वर्ष लोकांमध्ये 25 वर्ष काम करत असताना लोकांमध्ये कुठल्या प्रकारच्या पदाची अपेक्षा केली नाही. किंवा मी ज्या वेळेला राष्ट्रवादीतून शिवसेनेत प्रवेश केला त्याला मला खूप सिनियर्स मंडळी होती. किशोर जैन होता, त्याच्यानंतर सुरेंद्र म्हात्रे होता, अशी बरीचशी मंडळी होती. परंतु त्यांना सगळ्यांना बाजूला ठेवून माझा उद्धव ठाकरेंनी मला जिल्हाप्रमुख म्हणून पदावर पाठवलं. आणि जर भविष्यामध्ये ही संधी जर मला मिळाली आणि आदेश मिळाले एकनाथ शिंदे साहेबांकडून आणि माझ्या सहकाऱ्यांकडून तर निश्चित ही निवडणूक लढवायला मी तयार आहे. परंतु नाही मिळाली म्हणून नाराज होणार नाही. जो कोण उमेदवार आमच्या महायुतीचा असेल त्याला निवडून आणण्यासाठी लागेल ती ताकद पाठीशी उभी करण्यास मी सक्षम राहणार आहे. आपल्यासोबत होते शिवसेनेचे रायगड जिल्हा संपर्क प्रमुख आणि एक अभ्यासू नेतृत्व प्रकाश भाऊ देसाई, ज्यांनी संपूर्ण नरेंद्र मोदी यांची वाटचाल असेल किंवा सुनील तटकरे यांना जर लोकसभेमध्ये जनतेने संधी दिली तर एक विकासाची गंगा या ठिकाणी वाहिली जाईल, विकासाचा एक्सप्रेस वे या ठिकाणी धावताना दिसेल. सुनील तटकरे हे एक अतिशय विकासाचं व्हिजन असलेले, विकासदृष्टी असलेले नेते आहेत. त्यांना जनतेनं संधी दिली पाहिजे. आणि अनंत गीते यांच्याविषयी देखील त्यांनी त्यांचे अनुभव या ठिकाणी कथन केलेले आहेत. कारण का शिवसेनेमध्ये असताना अनंत गीते, उद्धव ठाकरे असतील यांच्या समवेत कशा पद्धतीनं विकासाची तुलना आहे ही देखील त्यांनी या ठिकाणी मॅक्स महाराष्ट्रावर बोलताना केलेली आहे. मॅक्स महाराष्ट्रासाठी धम्मशील सावंत, रायगड, कोकण.